नमस्कार. दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, सौंदर्य हा प्रत्येकाच्या आवडता विषय आणि जवळचा विषय आहे. आज आपण आलेलो आहोत इस्लामपूरमधील युसुफ सावकार कॉलनीतील स्पा ब्युटी पार्लरमध्ये. हे युनिसेक्स पार्लर आहे. इथं काय काय फॅसिलिटी आहेत, कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट केल्या जातात, काय काय नवीन बघायला मिळणार आहे हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग जाऊया आत आणि पाहूया. आता आपण आलेलो आहोत स्पा युनिसेक्स पार्लरमध्ये. तुम्ही इथे पाहताय लेडीज आणि जेंट्ससाठी दोन वेगवेगळे सेक्शन इथे आहेत. खरं तर सौंदर्याविषयी आपल्याला काय हवं आहे हे आपण सांगण्याआधीच अनेक पर्याय आपल्यासमोर ठेवले जातात. स्पा ब्युटी पार्लरचे ओनर खान सर आपल्यासोबत आहेत. आता आपण अजूनच त्यांना विचारून घेऊया काय काय फॅसिलिटी इथे आहेत. सर, तुमचं पुढारी कस्तुरी क्लबतर्फे खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सर, तुम्हाला पहिला प्रश्न मला असं विचारायला आवडेल की गेले किती वर्ष तुमचं इथे पार्लर आहे? मॅडम, आमचं इथं 2012पासून पार्लर आहे. आणि आम्ही पार्लरमध्ये पहिल्यांदा ज्यावेळी सुरुवात केला होता त्यावेळी लोक म्हणत होते एवढे मोठं पार्लर करून ही कसं चालवणार, म्हणजे आपलं खेडेगावात आपलं हे जे आहे इस्लामपूर तसं मोठं सिटी नाही, मेट्रो सिटीसारखं नाही आहे. तरी मी धाडस केलं आहे आणि धाडस करून आम्ही इन्व्हेस्टमेंट केलं आणि आपलं कामगार वगैरे जे आहे ते आम्ही जे बोलून घेतलं आहे त्यांना म्हणलो तुम्ही करा आणि सोय आपल्याला इथे करून द्यायचं. आपण जे ॲडव्हान्स मुंबईचं जे काम आहे बाहेरचं ते काम आपण इथे इस्लामपुरात करून बघूया आणि आपण सोय असा सगळे क्लायंटला खुश करून देऊया असा आम्ही इथे पार्लर उघडलं आहे. तर सुरुवातीला असं झालं की मला थोडंसं अडचण आलं तर आम्ही काय केलं आहे, म्हणजे अडचणीत आम्ही ती जरा नजरअंदाज केला आहे. मी हा असा लागून राहिला आहे. 2012पासून आत्तापर्यंत आम्ही जे पार्लर आहे इस्लामपुरात एकमेव आपलं असं पार्लर आहे की आपल्याकडे रेग्युलर कस्टमर क्लायंट जे आहे ते सगळे खुश होऊन जात आहे. आपल्याकडे स्ट्रेटनिंग, एब्रो आणि स्टायलिश जी काय आहे, फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर सगळे जे आहे जेंट्सचं पण ते सगळे सोय आपल्याकडे आहे. लेडीजचं पण आपल्याकडे आहे सगळे सोय. आणि बॉडी मसाज, बॉडी स्पा अजून आम्ही बरंच काहीतरी करणार आहे. आणि ह्याच्यापुढे आम्ही करणार आहे बॉडी स्पाचं पंचकर्म वगैरे. ती आमचं जरा जी डॉक्टर आहे त्यांची बोलणं चालू आहे, ती पण आम्ही सुरुवात करणार आहे. भरपूर सगळ्या ट्रीटमेंट इथे केल्या जातातच, पण बदलत्या फॅशननुसार म्हणजे नवीन नवीन फॅशन येत असतात, नवीन नवीन सौंदर्याचे पर्याय उपलब्ध होत असतात. त्यानुसार नवीन काय तुमच्याकडे फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे? नवीन आपल्याकडे जे लोक मुंबईला पुण्याला जाऊन आलेलं आहे आणि ज्यांना समजा तिकडचे स्टाईल ह्यांना पाहिजे आपल्या इथे पाहिजे तर इथे जे येऊन सांगतं आहे ते आमचं जे वर्कर आहे ते करून देत आहे. आम्ही समजा आणि नवीन काय ट्रीटमेंट त्यांना जर पाहिजे असेल तर आम्ही ते पुरवतो. आपलं म्हणजे इस्लामपूरमध्ये आम्ही बाहेरचं मुंबई, पुणे इकडे तिकडे जे मोठे महानगर जे होतं आहे ते आम्ही इकडे सगळे काम करून देतो त्यांना. म्हणजे सोय जी काय आहे ती व्यवस्था करून दिलेलं आहे. आणि आपल्या इथे अंघोळीला सोय आहे, म्हणजे बॉडी मसाज केल्यानंतर स्टीम बाथ, फेस कटिंग केल्यानंतर हेअर वॉश करणं. जसं की समजा कोण ऑफिसला जाणार आहे, रानात जाणार असेल, कोण सासूरवाडीला जाणार असेल तर त्यांना आंघोळ करायचं नको, इथे कटिंग करून फ्रेश होऊन डायरेक्ट ते कुठेही तरी जाऊ शकते.
असं सगळं सोय केलेलं आहे. लग्न सराई असते म्हणजे लग्नाच्या दृष्टीने पण वेगवेगळ्या फॅशन्स केल्या जातात. सौंदर्याचे उपकरणं वेगवेगळे वापरून वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर खास लग्नासाठी म्हणजे वधूवरांसाठी काय काय नवीन तुमच्याकडे फॅसिलिटी आहे? आम्ही त्या लग्नासाठी काय केलेलं आहे की एक पॅकेज असा ठेवलेला आहे की पूर्ण केसपासून स्किनपर्यंत आणि पूर्ण म्हणजे पॅक तसं केलेलं आहे की स्टेजपर्यंतसुद्धा आमचं जे वर्कर आहे ती जात आहे. त्यांचं फेशियल, मेकअप, हेअरस्टायलिस्ट, कलर विलर ती सगळे करून इथनं आम्ही रेडी करून पाठवतो. आणि एक आमचा माणूस स्टेजवर जाऊन तिथे दिवसभर थांबून राहतो. जे आपलं घाम वगैरे फुटतो या म्हणजे जे पडतो या पसीना थोडक्यात म्हणता येईल ते दिवसभर तिथे थांबून राहतो. कार्यक्रम झाल्यानंतर ते आपलं परत रिटर्न येतो. या लग्नाच्या वेळेस इथून तर आवरून जातच असतील, पण मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की लग्न कार्यालयात जाऊन तिथे तुम्ही ट्रीटमेंट किंवा तिथे तुम्ही मेकअप वगैरे अशा पद्धतीचं देता का? हो, ते आम्ही देतो आहे. ते ऑर्डरच्या हिसाबानं असतं आहे. जी जसं क्लायंट समोर आहे तर ती म्हणते आम्हाला ऑर्डर म्हणजे देतो असं असं आहे. मग त्यांचा समजा नातेवाईक जर कोण असला, दाजी, मामाचा मुलगा, मामा, तर आम्ही एक पॅकेज काय करतो की त्यांचं सेविंग वगैरे जी काय असेल हे त्या पॅकेजमध्ये बसवून देतो. पहिल्यासारखं जुनं जसं होता की घरी यायचं आणि सगळ्यांचं काय असेल ती ट्रीटमेंट व्हायचं, तसं आम्ही काय करतो फक्त जे लग्नाचं आहे त्यांचं तर सगळे पूर्णपणे करून परत त्यांचं जे नातेवाईक आहे त्यांना पण तिकडे आहे की नाही कटिंग सेविंग जे काय असेल ते सगळे करून देते तिथे लग्नाच्या ह्याच्यात कार्यालयामध्ये सुद्धा. नक्कीच लग्न सराई म्हणा किंवा कुठलीही फॅशन म्हणा, सौंदर्य म्हणा, याविषयी भरपूरच फॅसिलिटी आपल्याकडे आहेत अवेलेबल. कुठल्याही प्रकारचं सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच तुमच्याकडे यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. स्पा ब्युटी पार्लरमध्ये लेडीज सेक्शनमध्ये ब्युटी ट्रीटमेंट देणाऱ्या अफसाना मॅडम आपल्याबरोबर आहेत. आता आपण त्यांना इथल्या ब्युटी ट्रीटमेंटविषयी बोलूया. अफसाना मैडम, तुमचं कस्तूरी क्लब तरफे खूब खूब स्वागत. थैंक यू सो मच. आप कितने साल यहाँ पे काम कर रहे हो? मैम मुझे वैसे बेसिकली इस लाइन में 10 ईयर्स से हो गए हैं और अभी मैं जस्ट इस ब्रांच में मुझे अभी कुछ टाइम ही हुआ है आए हुए हैं. लेकिन टचवुड यहाँ पे क्लाइंट्स भी बहुत अच्छे हैं, नो डाउट, और रिज़ल्ट भी अच्छा है, वो सेटिस्फाई होकर जाते हैं. ठीक है. और एक आता है अगर कोई न्यू भी कस्टमर आ रहा है डन, तो वो उनका सर्विस इतना अच्छा होता है कि वो सेकंड को भी बोलते देन वो फिर आते रहते हैं. तो अच्छा है रिस्पॉन्स यहाँ का. लेडीज़ के लिए कौन कौन से ट्रीटमेंट यहाँ पे किए जाते हैं? बेसिकली लेडीज़ का जो ट्रीटमेंट स्किन का होता है, दैन स्किन के अकॉर्डिंग अगर किसी की बहुत ज़्यादा सेंसिटिव देन ऑयली एक्ने टाइप्स आते हैं तो उसके अकॉर्डिंग हम लोग ट्रीटमेंट करते हैं. देन होम केयर पे भी उनको हम बताते हैं कि क्या करना होता है. देन जैसे फेस वॉश हो गया या टॉनिंग या स्किन के अकॉर्डिंग जैसे क्रीम वगैरह होता है तो उसका ट्रीटमेंट हम लोग करते हैं. जैसे डार्क सर्कल है या पिगमेंटेशन है, इन सब पे हम लोग वर्क करते हैं और होम सर्विस भी सजेशन देते हैं. अच्छा, मुझे आपसे पूछना था कि ब्राइडल के लिए यहाँ पे कौन कौन सी फैसिलिटीज़ हैं? ब्राइडल के लिए मैम हमारे पास यहाँ पे जैसे आपका मैक का प्रोडक्ट से हम लोग मेकअप करते हैं. देन क्रायलॉन है या क्रायलॉन HD हो गया, देन या एयर ब्रश है, ये सब कुछ अवेलेबल है. बाकी क्लाइंट को जैसा उनकी पॉकेट मतलब अवॉर्ड करती है देन उसके अकॉर्डिंग हम लोग करते हैं उनका. ठीक है. बाकी अगर उनको यहाँ पे सैलून में कराना होता है तो यहाँ पे भी हम लोग करते हैं. बाकी उनके घर पे अगर करना हो तो उनके घर पे भी जाके हम लोग होम विजिट करते हैं. ये चीज़ ब्राइडल के लिए ऐसा कुछ खास पैकेज है आपके यहाँ पे? हाँ, पैकेजेस रहते हैं जैसे कि अगर प्रॉपर प्री ब्राइडल पैकेज होती है जैसे पूरा बॉडी देन फेस का काम हो गया, इधर मैनिक्योर पेडिक्योर बॉडी वैक्स जो भी एवरीथिंग A to Z सारा काम होता है. देन फिर मेकअप भी होता है तो वो एक पैकेज बन जाता है तो फिर उसमें अच्छा खासा डिस्काउंट्स मिलते हैं क्लाइंट्स को. मैडम, बहुत बार ये होता है कि स्किन का टोन पता नहीं चलता,
तो उससे आप कैसे ट्रीटमेंट करते हैं उसके बारे में? देन स्किन टोन तो पता लग ही जाता है, जैसे कि सपोज जैसे कि कोई बाहर ज़्यादा घूम रहे हैं तो देन नेक का स्किन अलग होता है, देन फेस का अलग, तो उसके अकॉर्डिंग हम लोग ट्रीटमेंट करते हैं कि वो इवन टोन में आ जाए। बाकी उनको होम सर्विस के लिए भी हम कुछ सजेशन देते हैं कि थोड़ा सा केयर करके रखना है, तो देन वो फिर इवन टोन्स में आ जाता है। और एक आपसे पूछना था कि अगर ब्यूटी का कोई ट्रीटमेंट सीखना हो या पार्लर का कोर्स करना हो तो वैसी कुछ फैसिलिटी आपके यहाँ है क्या? जी, हमारे यहाँ पे कोर्स भी होता है। देन किसी को अगर कोर्स करना है, ओनली अगर ब्यूटी करना है तो ब्यूटी है, देन मेकअप आर्टिस्ट, जैसे कि ऑल वर्क एक आ जाता है, तो 3 कैटेगरीज है, मतलब जैसे इस लाइन में बेसिकली अगर सिर्फ ब्यूटी करना है तो देन ब्यूटी होता है, अब ब्यूटी प्लस मेकअप आर्टिस्ट, फिर अगर ब्यूटी प्लस मेकअप आर्टिस्ट देन हेयर, जैसे कि हेयर का आपका केमिकल वर्क हो गया, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग या कैटिन, ये सब, ये तो थर्ड स्टेट का है, तो उसी के अकॉर्डिंग हम लोग चार्ज भी लेते हैं। तो फर्स्ट ब्यूटी का आता है, सेकंड मेकअप और थर्ड देन केमिकल वर्क जैसे हेयर का हो गया। तो इसी सारे फैसिलिटी हमारे पास है, किसी को सीखना हो तो देन मोस्ट वेलकम है, आ सकते हैं। चेहरे के हिसाब से और बॉडी के हिसाब से हेयर कट कौन कौन से आप सजेस्ट करते हो क्या कस्टमर को? जी, एक्चुअली मैम देखिए, बेसिकली क्या है, हेयर के अकॉर्डिंग ही कट होता है, देन फेस के, बाकी उनके रूटीन ड्रेसअप के ऊपर भी डिपेंड करता है कि वो कैसे रहते हैं। देन हेयर का टेक्सचर भी देखा जाता है, क्योंकि हर हेयर कट मतलब हर हेयर पे होता नहीं बेसिकली, तो हम हेयर के अकॉर्डिंग चेक करके करते हैं। बाकी उनका रूटीन पूछते हैं कि आप कैसे रखते हो, क्या है, तो देन उसके हिसाब से हम लोग हेयर कट करते हैं। और एक पूछना था आपसे कि हेयर कट करने के बाद हेयर की कौन सी अच्छी तरह से, मतलब अच्छी तरह से कैसे हम केयर कर सकते हैं, उसके बारे में कुछ बताया जाता है क्या यहाँ पे? हम देखिए, हेयर के कट का तो कुछ मेंटेनेंस है, कुछ ऐसा कुछ नहीं है। बाकी जिस हिसाब से आपने कट किया देन उसी हिसाब से आप रखना होगा, हम बताएंगे। बाकी जैसे कि अगर कोई स्मूथनिंग या स्ट्रेटनिंग या कलर कराता है तो उसके हिसाब से केयरिंग का घर का क्या होता है, देन शैम्पू चेंज करना होता है बेसिकली, ठीक है, और मंथली या 2 मंथ्स में बेसिकली हेयर स्पा लेना होता है, जो उसका एक पार्टिकुलर एक हिस्सा है कि जैसे कि ड्राइनेस ना हो या प्रॉब्लम क्रिएट ना हो बालों में, तो देन आफ्टर स्मूथनिंग या कलर के बाद हेयर स्पा हम क्लाइंट को सजेशन करते हैं कि ले रेगुलर, तो और अच्छा हेल्दी हेयर रहता है बेसिकली। मेकअप का भी आपको पूछना था कि सीजन वाइज मेकअप अलग अलग रहता है क्या? जी, सीजन वाइज बेसिकली अलग होता है। देन अगर पार्टी मेकअप है तो ओनली पार्टी, जैसे कि अलग मतलब फंक्शन, जैसे अगर डे का हो रहा है तो डे के अकॉर्डिंग हम लोग करते हैं, देन नाइट है तो नाइट के अकॉर्डिंग हम लोग मेकअप करते हैं, तो उसके अकॉर्डिंग होता है काम बेसिकली यहाँ पे। मतलब हर तरह ब्यूटी के बारे में यहाँ पे ट्रीटमेंट भी की जा सकती है और यहाँ पे अच्छी तरह से आपसे सलाह भी मिळती है। मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं असेल की अफसाना मॅडमकडून आपल्याला भरपूर माहिती मिळाली आहे की या स्पा ब्युटी पार्लरमध्ये सौंदर्याविषयी प्रत्येक गोष्ट केली जाते, त्यामुळे इथे येऊन तुम्ही ब्युटी ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही। स्पा ब्युटी पार्लरमध्ये येऊन अनेक ब्युटी ट्रीटमेंटविषयी आपण परिपूर्ण माहिती घेतली आणि आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज इथे मिळालेली आहेत। असेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी फेसबुकवर पुढारी कस्तुरी हे पेज लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद। दैनिक पुढारी कस्तुरी क्लबचे वर्कशॉप, लाईव्ह कार्यक्रमांचे व्हिडिओज पाहण्यासाठी @पुढारी कस्तुरी या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा। तसंच पुढारीच्या सर्व इव्हेंट्सचे व्हिडिओज पाहण्यासाठी पुढारी इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।